आरटी प्रवेश 2026-27 तिसऱ्या यादीमधील पालकांना ॲडमिशन घेण्याची मुदत ही 12/6/26 होती आणि आता ती संपलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज अखेर किती जागा शिल्लक आहेत आणि त्याच्यामधील तिसऱ्या यादीमधील पालकांना किती जागा मिळतील आणि चौथ्या यादीमधील पालकांना किती जागा मिळतील. तर आपण परत एकदा एक क्विक रिकॅपमध्ये आपला डॅशबोर्ड बघायचा आहे RTAचा. तर इथे आपण बघू शकत आहात की पहिल्या यादीमध्ये 79,717 जागा ह्या RTAने दिल्या होत्या. दुसऱ्या यादीमध्ये 12,939 आणि आज अखेर तिसऱ्या यादीमध्ये 2858. तर एकूण जागा ह्या 95,514 ह्या RTAने वाटप केल्या आहेत आणि टोटल ज्या जागा आहेत 1,05,811. जर यातून आपण हा आकडा वजा केला तर आज अखेर RTAकडे 10,297 जागा शिल्लक आहेत. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की या जागा कोणाला मिळणार आहेत. तर जे पालक वेटिंगमध्ये आहेत तर चौथ्या यादीकरता त्यांनी प्रथम आणि तिसऱ्या यादीकरता यांनी सुद्धा दोघांनीही सगळ्यात पहिला आपली अर्जाची स्थिती बघायची आहे, आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि आपले स्टेटस चेक करायचे आहे. तर तिसऱ्या यादीमधील पालकांना मी का म्हणतोय कारण त्यांनी शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट दिले आहेत. चौथी यादी लागायच्या अगोदरपर्यंत आपले हे व्हेरिफिकेशन सुरू असते आणि त्याच्या अगोदर आपली सीट ही कन्फर्म होऊ शकते. तर चौथ्या यादीमधील पालकांनी जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांनी का या अर्जाची स्थिती बघायची आहे, कारण आज अखेर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आणि आपल्या पाल्याचा प्रवेश होणार की नाही हे आपणास इथून कळून जाईल, किंवा आपला वेटिंग क्रमांक किती आहे, आपला स्कूल मिळेल की नाही आपणास इथून हे कळून जाईल. तर इथे आपण बघायचं आहे की ज्या टोटल जागा 10,297 आहेत, तर ह्या 10,297 मधील 90% जागा ह्या चौथ्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत. त्याचे कारण पण असे आहे की तिसऱ्या यादीमध्ये एवढ्या स्पीडने ॲडमिशन झालेले नाही. मात्र ज्या काही जागा आज अखेर इथे दिसत आहेत RTAच्या पोर्टलवरती, तर इथे 2858 जागा दिसत आहेत आणि या 2 ते 3 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन होऊन फार तर या 3,500पर्यंत जागा वाढतील. याचा अर्थ असा आहे की 10,000 9,500 ते 10,000च्या आसपास ह्या जागा चौथ्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत. तर 90 ते 95% जागा ह्या चौथ्या यादीमधील पालकांना मिळणार आणि ज्या काही थोड्याफार जागा आहेत ज्यांनी शेवटच्या 1-2 दिवस अर्ज दिले आहेत यांना या तिसऱ्या यादीमधील जागा मिळतील. तर आपणास कळून गेले असेल पालकांनो की आपणास किती जागा शिल्लक आहेत. तर जे पालक चौथ्या यादीमध्ये आहेत त्यांनी घाबरून जायचं नाही आहे, कारण आता आपणास 9,500 ह्या जागा मिळणार आहेत आणि या जागा मिळवण्याकरता आपण ऑटोकॅट प्रयत्न करायचा आहे. तिसऱ्या यादीमध्ये मुदतवाढ ही होणार नाही, ही अंतिम मुदतवाढ आहे किंवा ही अंतिम डेट आहे. आता चौथ्या यादीमधील पालकांनी क्विकमध्ये आपले सर्व डॉक्युमेंटेशन रेडी करायचे आहेत आणि अगदी पहिल्या प्रयत्नातच आपल्या पाल्याचे ॲडमिशन होईल हे बघायचं आहे, कारण आता शाळा ही तोंडावर आली आहे, सुरू होण्याची डेट ही लवकर जवळ आलेली आहे आणि आपण लवकरच आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून आपल्या पाल्यास शाळेमध्ये पाठवायचे आहे. तर आज पालकांनी मी या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितले की आज एक RTAकडे किती जागा शिल्लक आहेत, चौथ्या यादीमधील पालकांना किती जागा मिळणार, तिसऱ्या यादीमधील पालकांना किती जागा मिळतील. तर आपणास कोणतीही अडचण असेल आणि आपल्या पाल्याचा स्टेटस जर बघायचा असेल आपण मला कमेंट करा, आपणास याचे लगेचच रिप्लाय देण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.